नमस्कार. श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 24व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. ब्राह्मणीच्या मते ते जर अवतार होते तर त्यांनी साधारण जीवाप्रमाणे साधना केल्या पाहिजेत असे तिला का वाटावे. यावरून असे म्हणता येईल की त्यांच्याविषयीचे हे ऐश्वर्य ज्ञान जर ब्राह्मणीच्या मनात सदोदित कायम राहिले असते तर मात्र श्री रामकृष्णांनी साधना वगैरे केल्या पाहिजेत असे तिला वाटण्याचा संभव नव्हता. परंतु तसे झाले नाही. पूर्वीच सांगितले आहे की पहिल्या भेटीपासूनच ब्राह्मणीच्या मनात श्री रामकृष्णांविषयी स्वतःच्या मुलासारखे प्रेम उत्पन्न झाले होते व या अपत्य प्रेमानेच तिला श्री रामकृष्णांच्या ऐश्वर्य ज्ञानाचा विसर पडला होता. श्री रामचंद्र, श्रीकृष्ण वगैरे अवतारी पुरुषांच्या चरित्रातही हीच गोष्ट घडून आलेली दिसून येईल. त्यांच्या माता व इतरही निकट संबंधी यांच्या मनात त्यांच्या अवतारत्वाची व आध्यात्मिक ऐश्वर्याची जाणीव जरी मध्ये मध्ये उत्पन्न होई तरी पण प्रेमाच्या अद्भुत आकर्षणाने थोड्याच वेळात त्यांना त्यांच्या महिम्याचा विसर पडे. अशीच गोष्ट ब्राह्मणीची झाली असावी. त्यांचा अलौकिक भावावेश व शक्तिप्रकाश पाहून ब्राह्मणी वरचेवर स्तंभित होऊन जाई तरी त्यांचे तिच्याविषयीचे अकृत्रिम मातृप्रेम, तिच्यावरचा पूर्ण विश्वास व अत्यंत सरळ वर्तन ही सर्व पाहून तिच्या मनातील वात्सल्यभाव जागृत होई व त्यामुळे ती त्यांचा महिमा विसरून जाई व त्यांना यत्किंचित सुख होण्यासाठी वाटेल ते कष्ट सहन करण्यास, दुसऱ्याच्या हातून होणाऱ्या त्रासापासून त्यांचा बचाव करण्यास आणि साधनेमध्ये त्यांना हर एक प्रकारची मदत करण्यास ती नेहमी कंबर बांधून तयार होई. असेही असण्याचा संभव आहे. अथवा या प्रश्नाचा दुसऱ्याही दृष्टीने विचार करता येण्यासारखा आहे. ऋणत्रयातील ऋषीऋण फेडण्यास स्वाध्याय आणि प्रवचन अथवा अध्ययन आणि अध्यापन करणे असे ब्राह्मणास आवश्यक आहे. तसेच संप्रदाय खंडित होऊ न देणे हे प्रत्येक अधिकृत साधकाचे कर्तव्य आहे. त्यास अनुसरून ब्राह्मणीस श्री रामकृष्णांच्या सारखा अधिकारी सच्शिष्य मिळताच आपले कर्तव्य पूर्ण करण्याची इच्छा झाली असावी. अथवा आपणास जे प्रिय असेल त्यांचा आपल्याबरोबरच नाश न होता आपण असताना व आपल्या मागेही त्याचा उपयोग आपल्या जीवलग आपतास मिळावा अशी मनुष्याची इच्छा असते. या इच्छेच्या प्राबल्याने मृत्यूपत्र करणे, दत्तक घेणे इत्यादी उपायांची योजना व्यवहारात करण्यात येत असते. याच इच्छेच्या प्राबल्याने विश्वामित्रासारख्या तपोधनाने सिद्धाश्रम सोडून यज्ञरक्षणाच्या मिशाने श्री रामचंद्रासारख्या अवतारी पुरुषास याचना करून आपल्याबरोबर नेल्याचे व त्या सर्व अस्त्रविद्या शिकवल्याचे उदाहरण आदिकवीच्या जगत्वंद्य काव्यात आपणास सापडते. याच इच्छेच्या प्राबल्याने ब्राह्मणीने हा खटाटोप केला असेल हेही शक्य दिसते. असो, सच्शिष्य मिळाला म्हणजे सद्गुरूला अत्यंत समाधान होते. सध्याच्या काळी श्री रामकृष्णांसारखा अलौकिक सच्शिष्य आपल्याला मिळेल अशी ब्राह्मणीला कल्पना नव्हती. अर्थातच श्री रामकृष्ण शिष्य म्हणून लाभल्यावर तिला केवढा आनंद झाला असेल याची कल्पनाच करावी. इतक्या दिवसांच्या आपल्या साधनाचे व तपश्चर्येचे फल तितक्या थोड्या वेळात श्री रामकृष्णांच्या पदरात कसे टाकता येईल हाच एक विचार तिच्या मनात आता घोळू लागला. साधनांना सुरुवात करण्याच्या अगोदर यासंबंधी श्री रामकृष्णांनी श्री जगन्मातेला विचारून तिची परवानगी घेतली होती असे आम्ही प्रत्यक्ष त्यांच्याच तोंडून ऐकले आहे. अर्थातच एकदा जगन्मातेची परवानगी मिळाल्यावर व साधना करायची असे ठरल्यावर मग श्री रामकृष्णांच्या उत्साहाला काय विचारायचे आहे. त्यातच आणखी ब्राह्मणीच्या उत्तेजनाची भर झाले. त्यांना आता साधने वाचून दुसरे काही सुचेनासे झाले. एकसारखी त्यांना आता तीच तळमळ लागली. या तळमळीची तीव्रता केवढी जबरदस्त होती याची आमच्यासारख्या साधारण मानवास कल्पनासुद्धा करता येणार नाही. कारण आमचे मत पडले नाना प्रकारच्या विचारात विभागलेले. तेव्हा आमच्याजवळ श्री रामकृष्णांसारखी उपरती व एकाग्रता कुठली सापडावी. आत्मस्वरूपी समुद्राच्या पृष्ठभागावरील चित्रविचित्र लाटांनी मोहित होऊन न जाता त्याच्या तळाची रत्ने हस्तगत करण्यासाठी एकदम त्यात बुडी मारण्याचे असीम साहस आमच्या अंगी कुठले सापडावे. एकदम बुडी मारून बसा, आत्मस्वरूपात बुडी मारा असे म्हणून श्री रामकृष्ण ज्या तऱ्हेने आम्हाला वरचेवर उत्तेजन देत त्या तऱ्हेने जगातील सर्व पदार्थ व स्वतःचे शरीर यावरील सर्व माया ममता दूर झुगारून देऊन आत्मस्वरूपात एकदम बुडी मारण्याचे सामर्थ्य आमच्यात कुठले सापडावे.
हृदयातील असह्य वेदनांनी व्याकुळ होऊन आई दर्शन दे ग असा आक्रोश करीत पंचवटीखाली ते आपले डोके आपटून घेत आणि मातीत गडाबडा लोळत व असा प्रकार कित्येक दिवस चालूनही त्यांची व्याकुळता कमी होत नसे. ही गोष्ट जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा केवळ नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे अशीच आमची स्थिती होते. या गोष्टीला अनुरूप अशा प्रकारची संवेदना आमच्या हृदयात उत्पन्न झाल्याचा आम्हाला बिलकुल अनुभव येत नाही. आणि तो यावा तरी कसा? श्री जगन्माता म्हणजे खरोखरच आहे आणि सर्वस्वाचा होम करून व्याकुळ हृदयाने तिचा धावा केला तर खरोखर तिचे दर्शन होऊ शकते. या गोष्टीवर श्री रामकृष्णासारखा सरळ विश्वास आमचा कधी बसतो का? साधनाकाळी श्री रामकृष्णांच्या मनातील उत्साह व तळमळ ही किती तीव्र होती याची थोडीशी कल्पना काशीपुरातील बगीचात राहत असताना आम्हाला त्यांनी दिली. स्वामी विवेकानंद यांना त्यावेळी ईश्वर दर्शनाची केवढी प्रचंड तळमळ लागलेली होती हे तर आम्ही प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहत होतो. वकिलीच्या परीक्षेला बसण्यासाठी फी जमा करीत असता त्यांना एकाएकी कसे तीव्र वैराग्य प्राप्त झाले व त्या भरात फक्त एक धोतर नेसून अनवाणीच एखाद्या उन्मत्तासारखे शहरापासून तो काशीपुरापर्यंत धावत जाऊन त्यांनी श्री रामकृष्णांचे चरण धरून आपल्या मनाची व्याकुळता त्यांना कशी सांगितली. त्या दिवसापासून आहार निद्रा याकडेही पूर्ण दुर्लक्ष करून ते रात्रंदिवस कसे जप ध्यान भजन यातच निमग्न होऊन राहू लागले. साधनाच्या उत्साहाने त्यांचे कोमल हृदय वज्रासारखे कठोर होऊन ते आपल्या घरच्या स्थितीविषयी कसे पुरे उदासीन बनले आणि श्री रामकृष्णांनी सांगितलेल्या साधन मार्गाचे अत्यंत श्रद्धेने अवलंबन करून केवळ 3-4 महिन्याच्या अवधीत त्यांनी निर्विकल्प समाधी सुखाचा कसा अनुभव घेतला. या सर्व गोष्टी आमच्या नजरेसमोर घडत असल्यामुळे त्यांच्या वैराग्याची उत्साहाची व्याकुळतेची आम्हाला पूर्ण कल्पना आली होती. श्री रामकृष्णसुद्धा अत्यंत आनंदाने स्वामीजींच्या उत्साहाची व व्याकुळतेची मनमुराद प्रशंसा करीत. त्या सुमारास एक दिवस स्वामीजींची व आपली स्वतःची साधनोत्साह संबंधाने तुलना करून श्री रामकृष्ण म्हणाले, नरेंद्राचा साधनोत्साह व व्याकुळता अत्यंत अद्भुत तर खरीच, परंतु त्यावेळी म्हणजे साधना करीत असता या उत्साहाने व व्याकुळतेने इथे स्वतःच्या मनात जी प्रचंड खळबळ उडवून दिली होती तिच्यापुढे नरेंद्रांची म्हणजे काहीच नव्हे. तिच्या पासंगालाही ती पुरणार नाही. श्री रामकृष्णाच्या या शब्दांनी आम्ही किती चकित होऊन गेलो असू याची वाचकांनीच कल्पना करावी. असो, याप्रमाणे आता श्री रामकृष्ण इतर सर्व गोष्टी पूर्णपणे विसरून श्री जगदंबेच्या अनुमतीने साधनामध्ये निमग्न झाले व साधनांना लागणारे सर्व तऱ्हेचे विभिन्न पदार्थ कोठून आणून त्यांचा साधना क्रियामध्ये कशा रीतीने उपयोग करावा हे ब्राह्मणी श्री रामकृष्णांना समजावून देऊन त्यांना हर तऱ्हेचे सहाय्य करू लागली. गंगाहीन प्रदेशातून तिने मोठ्या प्रयत्नाने नृमुंड आदी करून 5 जीवांची मुंडे आणवली व काली मंदिराच्या आवारातील बागेच्या उत्तरेस असलेल्या बिल्व वृक्षाखाली 1 व श्री रामकृष्णांनी स्वहस्ते लावलेल्या पंचवटीखाली 1 अशा 2 वेदिका साधनेसाठी तिने निर्माण करवल्या आणि त्यापैकी ज्या वेदिकांवर बसून ज्या ज्या साधना करायच्या असतात त्या वेदिकेवर बसून त्या साधना करण्यात आणि जप ध्यान व पुरश्चरण यात श्री रामकृष्णांचा सर्व काळ जाऊ लागला. कित्येक महिनेपर्यंत दिवस केव्हा आला व मावळला, रात्र केव्हा आली व संपली याचे या अद्भुत साधकाला मुळीच भान नसे. श्री रामकृष्ण म्हणत, रोज ब्राह्मणीने इकडे तिकडे खूप हिंडून तंत्रात सांगितलेल्या नाना तऱ्हेच्या दुष्प्राप्य वस्तू मिळवाव्या व संध्याकाळ होताच बेलाखालील अथवा पंचवटीखालील वेदिकेजवळ त्या आणून ठेवून मला हाक मारावी. नंतर माझ्याकडून त्या वस्तूंनी श्री जगन्मातेची यथाविधी पूजा करवावी आणि ती संपल्यावर मला जप ध्यान वगैरे करण्यास सांगावे. ब्राह्मणीने सांगितल्याप्रमाणे मी सर्व करीत जावे, परंतु जप वगैरे फार वेळ करावा लागत नसे. एक वेळ माळ फिरवतो न फिरवतो तोच समाधी लागत असे. याप्रमाणे त्या काळी किती अद्भुत दर्शने व किती विचित्र अनुभव प्राप्त झाले याची गणतीच नाही. मुख्य 64 तंत्रामध्ये ज्या ज्या काही साधना सांगितल्या आहेत त्या सर्व माझ्याकडून ब्राह्मणीने एकामागून एक करून घेतल्या. काय त्या कठीण साधना त्या करू लागले असता बहुतेक साधक पथभ्रष्ट होतात, पण आईच्या कृपेने मी या साऱ्यातून पार पडलो. एक दिवस तिन्ही सांजा झाल्यावर कोठींशी एक सुस्वरूप तरुण स्त्री बरोबर आणून मला हाक मारून ब्राह्मणी म्हणाली, बाबा हिला देवी समजून हिची पूजा कर. पूजा संपूर्ण झाल्यावर ब्राह्मणी त्या स्त्रीला विवस्त्र करून म्हणाली, बाबा आता हिच्या मांडीवर बसून जप कर.
हे ऐकून भीतीने माझ्या हृदयात धडकी भरली व व्याकुळ होऊन रडत रडत मी म्हणू लागलो, आई जगदंबे, या तुझ्या दीन दासाला ही काय आज्ञा करत आहेस? या तुझ्या दीन बालकाला एवढे साहस करण्याचे सामर्थ्य कुठे आहे बरे? असे म्हणत माझ्या अंगात जणू काय कोणाचा संचार झाला आणि हृदयात कुठून तरी अपूर्व बल एकाएकी उत्पन्न झाले. मग एखाद्या झोपेत असलेल्या माणसाप्रमाणे आपण काय करीत आहोत हे न समजताच मंत्रोच्चारण करीत करीत पुढे होऊन त्या स्त्रीच्या मांडीवर बसतो तोच समाधी लागली. देहभानावर आल्यावर पाहतो तो मला शुद्धीवर आणण्यासाठी ब्राह्मणी मोठ्या प्रेमाने माझी शुश्रूषा करीत आहे. मी शुद्धीवर येताच ब्राह्मणी म्हणाली, बाबा भिवू नकोस, क्रिया पूर्ण झाली बरे. इतर साधक या अवस्थेत मोठ्या कष्टाने धैर्य धरून थोडासा जप करतात व ही क्रिया संपवतात. तू आपले देहभानच विसरून जाऊन समाधीमग्न झालास. हे ऐकून माझा जीव खाली पडला आणि या कठीण दिव्यातून नीटपणे पार पडल्याबद्दल मी कृतज्ञतापूर्ण अंतःकरणाने श्री जगन्मातेला वरचेवर नमस्कार करू लागलो. आणखी एक दिवस एका शवाच्या कोटीमध्ये ब्राह्मणीने काही मासे तळून त्यांचा श्री जगन्मातेला नैवेद्य दाखवला आणि मलाही तसेच करून तो प्रसाद ग्रहण करण्यास तिने सांगितले. तिच्या आज्ञेवरून मी तेही केले. तरीसुद्धा मनामध्ये मुळीच घृणा उत्पन्न झाली नाही. परंतु दुसऱ्या एका दिवशी ती नरमासाचा एक तुकडा घेऊन आली व त्याचा जगदंबेला नैवेद्य दाखवून मला म्हणाली, बाबा याला जिव्हेने स्पर्श कर. तेव्हा मात्र मनात अतिशय किळस उत्पन्न झाली व मी म्हणालो, छे बुवा, ही गोष्ट आपल्याच्याने नाही होणार. हे ऐकून ती म्हणाली, नाही कशी, हे बघ तुला करून दाखवते. असे म्हणून तो तुकडा तिने आपल्या तोंडात धरला व घृणा करू नये असे म्हणत त्यातील काही भाग पुन्हा माझ्या पुढे ठेवला. तिला तो तुकडा तोंडात घालताना पाहून श्री जगदंबेची विक्राळ चंडिका मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली आणि आई आई म्हणत मी भावविष्ट होऊन पडलो. त्या स्थितीतच ब्राह्मणीने तो तुकडा माझ्या तोंडात घातला व त्यावेळी अर्थातच माझ्या मनात मुळीच घृणा उत्पन्न झाली नाही. अशा रीतीने पूर्णाभिषेक क्रिया होईपर्यंत माझ्याकडून ब्राह्मणीने रोज रोज नव्या नव्या ज्या तांत्रिक साधना करून घेतल्या त्याची गणतीच नाही. या सर्व साधना आता लक्षातही नाहीत. एवढे मात्र लक्षात आहे की ज्या दिवशी आईच्या कृपेने प्रणयी योगुलाच्या चरम आनंदाकडे दिव्य दृष्टीने पाहण्यास मी समर्थ झालो आणि त्यांची ती क्रिया पाहूनही साधारण मनुष्यबुद्धीचा बिंदू मात्र उदय न होता केवळ ईश्वरीय भावाचेच उद्दीपन होऊन मी समाधीस्थ होऊन पडलो, त्या दिवशी समाधी उतरल्यावर ब्राह्मणी मला म्हणाली, बाबा आता मात्र तू आनंदासनावर सिद्धकाम होऊन दिव्य भावात पूर्णपणे आढळ बसलास. वीरभावाची हीच अखेरची साधना. तंत्रोक्त साधना करीत असता माझ्या मनात अखिल स्त्री जातीविषयी मातृभाव सदैव वास करत असे. त्याचप्रमाणे काही साधनांमध्ये मद्याचे ग्रहण करण्याचे कारण पडे तरी मी कधीही मद्याला शिवलोही नाही. मद्याच्या नुसत्या नावाने अगर वासाने माझ्या मनात जगतकारण ईश्वराचे स्मरण होऊन मला एकदम समाधी लागे. श्री रामकृष्ण सांगत असत की साधनाकाळी कोणतीही साधना करण्यास त्यांना 3 दिवसाहून अधिक वेळ कधीच लागला नाही. एखादी साधना करण्यास सुरुवात केली म्हणजे त्या साधनेचे फल प्राप्त होण्यासाठी व्याकुळ अंतःकरणाने श्री जगन्मातेजवळ हट्ट धरून बसावे की 3 दिवसाच्या आतच काम होई. दक्षिणेश्वरी एक दिवस आपल्या स्त्री जातीविषयी निरंतर मातृभाव असल्याचे सांगून श्री रामकृष्णांनी आम्हाला गणपतीची एक गोष्ट सांगितली. ती अशी, लहानपणी एक दिवस एक मांजर गणपतीच्या तावडीत सापडली. पोरवयस ते. गणपतीने त्या मांजरीला खूप मारले, ते इतके की त्या बिचारीचे अंग रक्ताने भरून गेले. ती मांजर खूप धडपड करून कशीबशी एकदाची त्याच्या हातून निसटून पळून गेली. ती गेल्यावर गणपती आपल्या आईकडे गेले, पण पाहतात तो तिच्या अंगावर जागोजागी माराचे वळ उठलेले. हे पाहून त्यांना अतिशय भीती वाटली व दुःख झाले. ते होण्याचे कारण विचारताच आईने खिन्न होऊन उत्तर दिले, बाळा हा सगळा तुझाच प्रताप बरे. हे ऐकून मातृभक्त गणेशांना अत्यंत विस्मय वाटला व दुःखाने डोळ्यातून अश्रू गाळीत ते म्हणाले, आई मी ग तुला कधी मारले? उगीच काहीतरी सांगतेच झाले. यावर श्री पार्वती म्हणाली, आज तू एखाद्या प्राण्याला मारलेस की नाही याची नीट आठवण कर पाहू. गणपतीने उत्तर दिले, मगाशी एका मांजरीला मारले खरे. ज्याची ती मांजर होती त्यानेच आपल्या आईला मार दिला असे वाटून गणपती रडू लागले. हे पाहून पार्वतीने गणेशाला पोटाशी धरून म्हटले, बाळ रडू नकोस, मला प्रत्यक्ष कोणी मारले नाही, पण मांजर तरी काय माझेच स्वरूप नव्हे का बरे? म्हणूनच माराचे बळ माझ्या अंगावर उठले आहेत. तुला ही गोष्ट माहीत नव्हती म्हणून यात तुझा काही अपराध नाही. उगा राहा, रडू नकोस. पण आता मात्र लक्षात ठेव,
की जगात जेवढी म्हणून स्त्री रूपे आहेत तेवढी सर्व माझ्या अंशापासून उत्पन्न झाली आहेत व जेवढी म्हणून पुरुष रूपे आहेत तेवढी सर्व तुझ्या पित्याच्या अंशापासून उत्पन्न झाली आहेत. शिव आणि शक्ती यांच्याशिवाय या जगात दुसरे काहीही नाही. श्री गणेशांनी आपल्या मातेचे हे बोलणे नीट लक्षात ठेवले व पुढे विवाहाचा समय येताच आपण कोणाशीही विवाह केला तरी काय तो मातेशीच केल्यासारखा होणार असे पाहून त्यांनी विवाहच करण्याचे नाकारले. श्री गणेशाच्या स्त्री जातीविषयीचे या मातृभावाचा उल्लेख करून श्री रामकृष्ण म्हणाले, स्त्री जातीविषयी माझाही हाच भाव आहे आणि म्हणूनच स्वतःच्या पत्नीमध्ये सुद्धा श्री जगदंबेचे मातृस्वरूप प्रत्यक्ष पाहून मी तिची पूजा केली. स्त्री जातीविषयी नेहमी मातृभाव मनात वागून तंत्रोक्त वीरभावाची साधना कोणत्याही साधकाने कधीही केल्याचे आमच्या ऐकण्यात नाही. वीरमताचा आश्रय करणारे साधक आजपर्यंत साधनाकाळी स्त्री ग्रहण करीत आलेले आहेत. वीरमातांचा आश्रय करणाऱ्या सर्व साधकांनी स्त्री ग्रहण केलेले पाहून लोकांची अशी एकच दृढ समजूत होऊन बसली आहे की तसे केल्यावाचून या साधनेमध्ये सिद्धी अथवा जगदंबेची कृपा प्राप्त होणे अशक्य आहे. आणि मुख्यतः या चुकीच्या समजुतीमुळेच तंत्रशास्त्राविषयी लोकांचा गैरसमज झाला आहे. स्त्री जातीविषयी मनात नेहमी मातृभाव कायम राखून श्री रामकृष्णांकडून तंत्रोक्त साधना करण्यात लोकांचा हा गैरसमज दूर करण्याचा जगन्मातेचा हेतू असेल काय? कोणी सांगावे. स्त्रीग्रहण न करता अशा रीतीने इतक्या थोड्या वेळात त्यांची कोणत्याही प्रकारची वीरभावाची साधना पूर्ण होईल. यावरून एवढे स्पष्ट दिसते की स्त्रीग्रहण हे काही अशा साधनेतील प्रधान अंग नव्हे. आपले मन ताब्यात नसलेले साधक आपल्या मनोदौर्बल्याला बळी पडून तसे करीत असतात. साधकाने तसे केले तरी तंत्रशास्त्राने त्याला अभयच दिले आहे व पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यास साधक दिव्य भावाचा अधिकारी होईल असे अभयदान दिले आहे. यावरून उलट तंत्रशास्त्राची परम कारुणिकता मात्र दिसून येते आणि यावरून रूपरसादी पदार्थ मनुष्याला मोह पाडून त्याला वरचेवर जन्ममरणाच्या फेऱ्यात पाडतात व त्याला ईश्वर दर्शनाचा व आत्मज्ञानाचा अधिकारी होऊ देत नाहीत. ते सर्व पदार्थ ईश्वराच्याच मूर्ती आहेत अशी साधकाच्या मनात संयम व सतत अभ्यास यांच्याद्वारा दृढ धारणा उत्पन्न करावी हाच तांत्रिक क्रियांचा उद्देश होय असे सहज दिसून येते. साधकाचा संयम व त्याची मनोरचना यांच्या तारतम्याचा विचार करून तंत्राने पशु, वीर व दिव्य असे साधकांचे 3 भाग केले आणि क्रमशः पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या आश्रयाने ईश्वराची उपासना करण्याचा उपदेश केला. परंतु कठोर संयम हाच तंत्रशास्त्रोक्त साधनांचा पाया आहे आणि जो संयमी असेल तोच या साधनांचे फल हस्तगत करील ही गोष्ट कालक्रमाने साधक जवळजवळ विसरूनच गेले होते व अशा साधकांनी केलेल्या कुकर्माचे सर्व खापर तंत्रशास्त्राच्या डोक्यावर फोडून लोक त्या शास्त्राचीच निंदा करू लागले होते. म्हणून स्त्री जातीविषयी निरंतर मातृभाव मनात ठेवून श्री रामकृष्णांनी या तंत्रोक्त साधना करून त्याचे फल हस्तगत करून आपल्या उदाहरणाने यथार्थ साधकांवर अगणित उपकार करून ठेवले व त्याचप्रमाणे तंत्रशास्त्राचे प्रामाण्यही सिद्ध करून त्या शास्त्रांची महती वाढवली. 3-4 वर्षेपर्यंत शास्त्रोक्त गूढ साधनाचे यथाविधी अनुष्ठान करून सुद्धा श्री रामकृष्णांनी आम्हापैकी कोणाजवळही त्यांच्या परंपरेचे विस्तृत विवेचन कधीच केले नाही. तरी पण आमच्या मनात साधनांविषयी उत्साह उत्पन्न करण्यासाठी म्हणून काही साधनांच्या गोष्टी मात्र ते सांगत व क्वचित एखाद्या साधकाला विशेष एखादी साधना करण्यास सांगत. तंत्रोक्त क्रियांचे अनुष्ठान करून त्यांच्या फलाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहिल्याशिवाय पुढे त्यांच्याकडे येणाऱ्या भिन्न भिन्न स्वभावांच्या भक्तांना त्यांच्या अवस्थेस योग्य अशी साधनांची व्यवस्था त्यांना करता येणार नाही. म्हणूनच श्री रामकृष्णांकडून श्री जगन्मातेने या सर्व साधना करून घेतल्या असाव्यात असे म्हणावे लागते. असो, तंत्रोक्त साधनाकाळी प्राप्त झालेली दर्शने व अनुभव श्री रामकृष्ण कधीकधी आमच्याजवळ सांगत असत. ते म्हणत, तंत्रोक्त साधना करीत असता माझा स्वभाव समूळ बदलून गेला. श्री जगदंबा कधीकधी कोल्हीचे रूप धारण करीत असे ऐकून व कुत्रा हा भैरवाचे वाहन आहे असे जाणून मी त्यांचे उच्चिष्ट यावेळी प्रसाद म्हणून ग्रहण करत असे तरी मनामध्ये कधीच किळस येत नसे. मी आपला देह, मन, प्राण एवढेच काय पण आपले सर्वस्व श्री जगदंबेच्या पादपद्मी अर्पण केले असल्यामुळे मी त्या दिवसात स्वतःला नेहमी आत बाहेर ज्ञानाग्नीने वेढलेला प्रत्यक्ष पाहत असे. कुंडलिनी शक्ती जागृत होऊन मस्तकाकडे वर चालली व मूलाधारापासून तो सहस्रारापर्यंतची सर्व अधोमुख व मुकुलित कमले ऊर्ध्वमुख व उन्मिलित होत आहेत
आणि ती जसजशी उन्मिलित होत चालली आहेत तसतसे नाना तऱ्हेचे अपूर्व व अद्भुत अनुभव हृदयात उदित होत आहेत असे मला त्या दिवसात प्रत्यक्ष दिसत असे. कधीकधी तर असे दिसे की माझ्याच वयाचा एक तेजपुंज दिव्य पुरुष सुषुम्ना नाडीमधून त्या प्रत्येक कमळाजवळ जात आहे व त्या कमळाला आपल्या जिव्हेने स्पर्श करून ते प्रस्फुटित करीत आहे. एकेवेळी स्वामी विवेकानंद ध्यान करावयास बसताच त्यांना आपल्यापुढे एक प्रचंड ज्योतिर्मय त्रिकोण दिसू लागे व तो जिवंत असल्याचा त्यांना भास होई. दक्षिणेश्वरी आल्यावर एके दिवशी त्यांनी श्री रामकृष्णांना ही गोष्ट सांगताच ते म्हणाले, ठीक ठीक, तुला ब्रह्मयोनीचे दर्शन झाले. बेलाखाली साधना करीत असता एक दिवस मलाही तिचे दर्शन झाले आणि ती प्रत्यक्षिणी असंख्य ब्रह्मांडे प्रसवत आहे असेही मला दिसले. तसेच ते म्हणत, ब्रह्मांडामधील सर्व निरनिराळे ध्वनी एकत्र होऊन त्यांचा एक प्रचंड ध्वनी जगामध्ये प्रतिक्षणी होत आहे असे मी प्रत्यक्ष पाहिले. आमच्यापैकी काहीजण म्हणत की या काली पशु पक्षी वगैरे मनुष्य तर सर्व जीवजंतूंचे बोलणे आपल्याला समजत असे श्री रामकृष्णांच्या तोंडून आम्ही ऐकले आहे. ते म्हणत, स्त्री योनीमध्ये साक्षात श्री जगदंबा अधिष्ठित असल्याचे त्या दिवसात मला दर्शन झाले. साधना कालाच्या शेवटी आपणामध्ये आणीमादी अष्टसिद्धी आविर्भूत झाल्या असल्याचा श्री रामकृष्णांना अनुभव आला. हृदयच्या सांगण्यावरून त्यांचा प्रयोग कधी करीत जावे की नाही या संबंधाने त्यांनी श्री जगदंबेचे मत विचारता त्यांना असे कळले की सिद्धी या विष्ठेसमान तुच्छ व त्याज्य आहेत. श्री रामकृष्ण म्हणत, असे समजल्यापासून सिद्धीच्या नुसत्या नावाने माझ्या मनात किळस उत्पन्न होते. श्री रामकृष्ण म्हणत, त्याच सुमारास श्री जगन्मातेच्या मोहिनी मायेचे दर्शन व्हावे अशी मनाला अत्यंत उत्कंठा लागली आणि एक दिवस मला एक अद्भुत दर्शन प्राप्त झाले. एक अत्यंत लावण्यवती स्त्री गंगेमध्ये प्रकट होऊन मोठ्या गंभीरतेने पंचवटीकडे येत आहे असे मला दिसले. ती बरीच जवळ आल्यावर दिसले की ती गर्भवती आहे. ती स्त्री माझ्याजवळ आली व लगेच तेथेच प्रसूत झाली. तिला एक अतिशय सुंदर मुलगा झाला व त्याला मोठ्या ममतेने पदराखाली घेऊन ती पाजू लागली. थोड्याच वेळाने त्या स्त्रीचे स्वरूप बदलले. तिचे तोंड मोठे अकराळ विक्राळ आणि भयंकर दिसू लागले आणि एकदम ताडकन उठून तिने ते मूल आपल्या तोंडात घातले. चगळून ते गिळून टाकले आणि आल्या वाटेने परत जाऊन तिने गंगेत उडी टाकली. या अद्भुत दर्शनाशिवाय श्री जगन्मातेच्या द्विजमूर्तीपासून ते दशभुजा मूर्तीपर्यंत सर्व प्रकारच्या मूर्तींचे त्यांना त्याकाळी दर्शन झाले. त्यावेळी काही मूर्ती त्यांच्याशी बोलत व त्यांना नाना प्रकारचे उपदेश करीत. या सर्व मूर्तींचे सौंदर्य अत्यंत विलक्षण असे. तरी या सर्वात श्री राजराजेश्वरी अथवा षोडशी मूर्तीचे सौंदर्य काही अपूर्व होते. श्री रामकृष्ण म्हणत, षोडशीचे अथवा त्रिपुरा सुंदरीचे सौंदर्य इतके अद्भुत होते की तिच्या अंगातून रूप लावण्य खरोखर खाली गळून पडत आहे आणि चारी दिशांना पसरत आहे असे मला दिसले. याशिवाय अनेक भैरव देव देवता यांचे दर्शन श्री रामकृष्णांना त्या काळी झाले. या तंत्रसाधनेच्या काळापासून श्री रामकृष्णांना नित्य किती नवी अलौकिक दर्शने आणि अनुभव प्राप्त होत असत हे त्यांनाच ठाऊक. इतरांना त्यांची कल्पनाही यावेची नाही. तंत्रोक्त साधनेच्या वेळेपासून श्री रामकृष्णांचे सुषुम्ना द्वार पूर्णपणे मोकळे होऊन त्यांच्या अंगी बालकाची अवस्था पूर्णपणे बांधली असे आम्ही त्यांच्याच तोंडून ऐकले आहे. त्यावेळेपासून नेसलेले धोतर व यज्ञोपवीत वगैरे नेहमी अंगावर धारण करणे ते प्रयत्न करूनही त्यांना शक्य होत नसे. न समजता धोतर वगैरे केव्हा गळून पडे आणि कोठे पडे याची त्यांना शुद्धच नसे. श्री जगदंबेच्या पादपद्मी मन नेहमी तल्लीन होऊन राहू लागल्यामुळे तेथे शरीराची दाद राहत नसे. तेथे धोतर आणि जानवे याची काय कथा. इतर परमहंसाप्रमाणे धोतराचा त्याग करून नग्न राहण्याचा मुद्दाम अभ्यास असा त्यांनी कधीच केला नाही हेही आम्ही त्यांच्याच तोंडून ऐकले आहे. ते म्हणत, साधना समाप्त झाल्यावर माझ्या अंगी अद्वैत बुद्धी इतकी बाणून गेली की लहानपणापासून ज्या वस्तू अगदी तुच्छ त्याज्य अपवित्र अशा वाटत त्या वस्तूही अत्यंत पवित्र आहेत अशी माझ्या मनाची दृढ धारणा झाली. तुळस व शेवग्याची पाने एकच वाटू लागली. याशिवाय या काळापासून पुढे काही वर्षे त्यांची अंगकांती इतकी तेजपुंज होऊन राहिली होती की त्यांच्याकडे लोकांनी नेहमी टकामका पाहत असावे. श्री रामकृष्ण म्हणजे निराभिमानतेचे मूर्तिमंत पुतळे. त्यांना या गोष्टीचे फार वाईट वाटे व आपली दिव्य अंगकांती नाहीशी करण्यासाठी ते व्याकुळ अंतकरणाने श्री जगन्मातेची प्रार्थना करीत की आई, मला हे तुझे बाह्य रूप नको, ते तू आपले घेऊन जा आणि मला आंतरिक आध्यात्मिक रूपाचे दान दे.
स्वतःच्या रूपाविषयी त्यांच्या मनात केवढा तिटकारा होता याची थोडीशी कल्पना श्री रामकृष्ण व मथुरबाबू या प्रकरणातील काही गोष्टीवरून आलीच असेल. या सर्व तंत्रोक्त साधनाच्या कामी ब्राह्मणीने श्री रामकृष्णांना जसे सहाय्य केले त्याचप्रमाणे पुढे दिव्य भावारूढ होण्याचे कामी त्यांनीही तिला सहाय्य केले. ब्राह्मणीचे नाव योगेश्वरी होते व श्री रामकृष्ण म्हणत ती साक्षात योगमायेचाच अवतार होती. तंत्रोक्त साधनाच्या प्रभावाने उत्पन्न झालेल्या दिव्य दृष्टीच्या योगाने त्यांना या काळी असे कळून आले की पुढे पुष्कळ लोक आपल्याजवळ धर्माचा लाभ करून घेण्यासाठी येणार आहेत. ही गोष्ट त्यांनी मथुरबाबू व हृदय यांच्यापाशी बोलूनही दाखवली. ती ऐकून मथुरबाबू मोठ्या आनंदाने म्हणाले, वा बाबा, मग तर फारच चांगले झाले. आम्ही सगळे मिळून तुमच्याबरोबर खूप आनंद करू. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.